कधी होणार होतं मला माहीत नाही, पण तलाठी भरतीच्या वेळेस जेव्हा भ्रष्टाचार तिथं झाला होता त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी जेव्हा बोललो होतो तेव्हा या नगरीचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं. मी मुलांच्या हितासाठी मुलांच्या बाजूली तिथं वक्तव्य केलं, कारण लोकांनीच म्हणजे मुलांनीच आम्हाला पुरावे दिले होते. आता माझ्यावर तर कारवाई झालेली नाही आणि त्याच्याच बदल्यात मोठे मोठे ईडी असेल इतरही जे काही मोठे केंद्रीय यंत्रणा आहे त्याच्यातून जर कारवाई झालेली आहे. पण आम्ही शेवटी चूक केलेली नाही, आम्ही घाबरत नाही, आम्ही लढत राहतो म्हणून आजपर्यंत टिकत आलो आहे. आणि टिकत का आलेलो आहे कारण लोक स्वाभिमानाच्या बरोबर आहेत असं आम्हाला जाणवतं. विकासाच्या बाबतीत संधी लोकांनी त्यांना दिली पण विकास तर झाला नाही, विकास नेत्यांचा झाला. आणि ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच तुम्ही सरकारमध्ये घेतला आणि त्यांनी काय सुरू केलं तर जे करत होते असं भाजपचे नेते बोलतात तेच तिथं सुरू आहे आणि ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 50,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे ते कोणालाही न पटणार आहे. त्यामुळे सामान्य लोक योग्य असा निर्णय घेतील. या येणाऱ्या काळामध्ये जे विधानसभा इलेक्शन होईल त्याच्यामध्ये 100% कमीत कमी 180 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. कृष्ण विखे पाटील साहेब हे महायुतीमध्ये नेते आहेत, मंत्री आहेत. महायुतीचं आज सरकार आहे. भ्रष्टाचार सर्वच नेते या महायुतीमध्ये करताना या महाराष्ट्र सरकारमध्ये करताना आपण सर्वजण बघू शकतो. 50,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे. मी पुराव्यासकट तिथं मीडियासमोर असेल ना तर अधिवेशनामध्ये तिथं मांडलेलं आहे. मग आता पैसा खाताना तुम्हाला बरं विरोधी पक्ष दिसत नाही, सामान्य लोक दिसत नाही. आणि आता तुमची सत्ता जर असेल तर निर्णय तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही निर्णय तिथे घ्या. जेव्हा 2013-14ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं ते टिकणारी होतं. पण त्याच्या विरोधात कोर्टात कोण गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता सदावर्ते गेला. आता सदावर्तेंना जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं हे तू कोर्टात जाऊ नको तर ते गेले नसते. पण नाही, त्यांनी नाही सांगितलं, ते हाणून पाडलं. परत मग 10% आरक्षण जेव्हा आता महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला दिलं तेव्हा आदरणीय पवार साहेब सुद्धा ते चर्चेसाठी आले आणि आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आपली आहे. पण ते कोर्टात टिकणारं मिळावं आणि हे आरक्षण महायुतीने दिलं आणि कोर्टात कोण गेलं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात? सदावर्ते गेले. सदावर्ते कोणाचा कार्यकर्ता? देवेंद्र फडणवीस साहेब. आता ओबीसी समाज राजकीय आरक्षण का अडकलेलं आहे कोर्टात तर त्याचं मुख्य कारण बीजेपीचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला. तर हे कोण सांगते? मी नाही सांगत, भुजबळ साहेब सांगतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर मराठा समाजाला खेळवलं जात असेल, ओबीसी समाजाला खेळवलं जात असेल फक्त महाराष्ट्रामध्ये सत्ता परत आणण्यासाठी तर हे जे काही युवांच्या भवितव्यावर खेळणारे नेतेत ना त्या सत्तेत त्यांनी निर्णय तिथं घ्यावा. पण आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मराठा समाज असेल त्यांना तिथं आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्याच्याचबरोबर धनगर समाज व इतरही जे सर्व लिंगायत समाज आणि इतर समाज त्या सगळ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल हे कुठेतरी लोकांना स्पष्टपणे या सत्तेत असलेल्या लोकांनी सांगितलं तर पाहिजे. दादा आज प्रकाशची मागच्या काही काळातली वक्तव्य पाहता आजही ते अजित पवारच्या कार्यक्रमाला गेलेले नाहीत. जे काही तुम्ही बोलले होतात त्यांच्या अजित पवारांतले काही आमदार आमच्या सरकारमध्ये आहेत तसं काय आहे का? नाही, आता त्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा कारण का जेव्हा अनेक आमदार हे आदरणीय पवार साहेब आमच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात जेव्हा यायला लागले तेव्हा तिथं असणारे निष्ठावंत जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांचं मत आलं की देत असताना काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा आपण संधी द्यावी आणि आदरणीय पवार साहेब नेहमी नवीन चेहऱ्यांना संधी देत आलेले आहेत. त्यामुळे काही आमदारांना जे पलीकडे गेलेत ते इकडे येतील त्यांना संधी दिली जाईल पण बहुतांश ठिकाणी नवीन चेहरे दिले जातील. आणि नक्कीच काही मोठे नेते सुद्धा आमचे नेते असतील नाहीतर शिवसेनेचे जे सर्व नेते असतील त्यांच्या संपर्कात असतीलच. तर त्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल हे शेवटी निर्णय घेणारे मोठे नेते असतात, आमच्यासारखे कार्यकर्ते नाही. हे बघा भाजपची रणनीती असू शकते की अजितदादांना वेगळं लढवावं तर त्यांचे आमदार ते होऊन देणार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये RSS असेल नाहीतर काही भाजपचे कार्यकर्ते असतील नेते मुद्दामून अजितदादांवर कुठेतरी बोलतायत जेणेकरून एक वातावरण असं निर्माण होईल की अजितदादांचा जो पक्ष आहे तो सीट मागत असताना कितीही सीट मागितले तरी कमीत कमी सीट आपल्याला कशी देता येईल त्याचा विचार भाजप कुठेतरी करत असेल. ते सीट 20 असू शकतात, 30 असू शकतात, हे सांगता येणार नाही. पण भाजप एकतर अजितदादा या पक्षाला वेगळं लढवण्याचा प्रयत्न करतील, शिंदे गटाला वेगळं लढवण्याचा प्रयत्न करतील. पण ते जमलं नाही तर दोघांना कमीत कमी सीट कशा देता येईल आणि भाजपचे 200 सीट कशा लढवता येईल याचा विचार नक्कीच करतील. आणि आता त्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा कारण का जेव्हा अनेक आमदार हे आदरणीय पवार साहेब आमच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात जेव्हा यायला लागले तर तिथं असणारे निष्ठावंत जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांचं मत आलं की देत असताना काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा आपण संधी द्यावी आणि आदरणीय पवार साहेब नेहमी नवीन चेहऱ्यांना संधी देत आलेले आहेत.
त्यामुळे काही आमदारांना जे पलीकडे गेले ते इकडे येतील, त्यांना संधी दिली जाईल, पण बहुतांश ठिकाणी नवीन चेहरे दिले जातील. आणि नक्कीच काही मोठे नेतेसुद्धा आमचे नेते असतील, नाहीतर शिवसेनेचे जे सर्व नेते असतील त्यांच्या संपर्कात असतीलच. पण त्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल हे शेवटी निर्णय घेणारे मोठे नेते असतात, आमच्यासारखे कार्यकर्ते नाही. प्रकाश तोडफोड मुद्दामून केलं गेलं का कशामुळे झालं हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघायची जरूरत आहे. पण महत्त्वाचं काय की कोल्हापूरला दंगल घडवण्याचा प्रयत्न हा भाजप विचाराच्या ज्या संघटना आहेत त्याच्या कार्यकर्त्यांनी जो केला तो अतिशय घातक आहे. याच्या आधी बीडमध्ये तसाच प्रयत्न झाला, कोल्हापुरात परत एकदा त्याच्या आधी प्रयत्न झाला होता. मग असं वातावरण करून राजकीय पोळी कोण भाजण्याचा प्रयत्न करतोय याचाही अभ्यास केला गेला पाहिजे. पण हे जे काय गाड्या फोडणं, दंगल घडवणं या गोष्टी लोकांना नको आहे. लोकांना हाताला काम पोटाला आणलं पाहिजे आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. ती आज दुर्दैवाने सत्तेत असलेले लोक करताना दिसत नाही. ते फक्त पैसा खाण्यामध्ये आणि भ्रष्टाचार करण्यामध्ये ते मग्न आहेत, असं सगळ्यांचीच भूमिका आज झालेली आहे. भाजप आता हे बघा, प्रकाश आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत, त्यांचं जे नाव आहे खूप मोठं आहे, कारण का त्यांच्या आधीच्या पिढीने केलेलं कार्य हे खूप मोठं आहे आणि खूप मौल्यवान आहे. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आमचा नक्कीच आदर आहे. पण लोकसभा, विधानसभा याच्या आधीच्या जर आपण बघितल्या त्याच्यामध्ये त्यांचा जो पक्ष आहे तो जिथं कुठं उभा राहिला आहे, त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी जी मतं खाल्ली ती भाजपची कधीच मतं खाल्लेली नाही. ती भाजपच्या विरोधातल्या सर्व पक्षाची मतं खाल्लेली आहेत. आता संविधान वाचवावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि सगळ्यांना जग जाहीर आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे. मग भाजपच्या संविधानाच्या विरोधात असेल तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर मदत ही भाजपलाच होत असेल तर मग ठाम भूमिका घेण्याची सुद्धा आज जरूरत आहे. त्यामुळे एक नागरिक म्हणून, मी नेता म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून नाही, पण नागरिक म्हणून मी खरं तर विनंती करेल की अशा पद्धतीने भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत जर केली जात असेल तर हे योग्य नाही. आणि गाडी फोडण्याचा जो विषय आहे, आता ते का बोलले, कसं बोलले, एक तर आव्हाड साहेबांची गाडी फोडली त्याचा निषेध मी करतो, अमोल मिटकरांची गाडी फोडली त्याचा निषेध मी करतो, पण मग दुसऱ्याची गाडी फोडली पाहिजे हे जर ते बोलत असेल तर हे आश्चर्याचं आहे. आणि एक नागरिक म्हणून अतिशय दुःख झालं की नेत्यांच्या गाड्या फोडा असं एक दुसरा नेता तिथं सांगत आहे. ही गोष्ट आम्हाला महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक म्हणून ही पटलेली नाही.